नमस्कार, मी स्वरूपा किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे चॉकलेट पेस्ट्री। ती पण एकदा साध्या आणि सोप्या पद्धतीने, जशी बाहेर मिळते तशी सेम टू सेम पेस्ट्री तुम्ही घरी पण बनवू शकता। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। अर्धा किलो केक करता इथे मी घेते 200 ग्राम प्रीमिक्स, ह्याच्या मला पेस्ट्री करायची आहे म्हणून मी 200 ग्राम घेते। अदरवाइज अर्धा किलो केक करता तुम्ही 150 ग्राम प्रीमिक्स घेतलं तरी चालेल। ह्याच्यामध्ये पाणी जाणार आहे 120 ml। पाच ते 6 ml ऑइल, आता हे प्रॉपर आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता पेस्ट्री करता इथे मी घेतलंय एक अर्धा किलोचं मोल्ड, त्याच्यामध्ये तेल टाकून आपल्याला केक टीन लाईन करून घ्यायचंय। पेस्ट्री करता आपल्याला हाफ केजीचा केक कट करून घ्यायचा। ह्याच्या मी 3 लेयर्स करते। हे बघा, ही पहिली लेयर, केक चांगला थंड होऊ द्यायचा, त्याच्यानंतर कट करायचंय, नाहीतर मग केक नीट कट होणार नाही जर गरम गरम केक कट केला तर। ही दुसरी लेयर। आता ही सेकंड लेयर जी आहे ती आपण बेस वरती घेऊया। सेकंड लेयर जी आहे ती आपण पहिले घेतली बेसवर। शुगर सिरपने सोक करून घेऊयात केक। हे गनाश केलंय मी आणि गनाश ते व्हिपिंग क्रीम मध्ये ऍड केलंय। त्याची फिलिंग ऍड करते, ते अप्लाय करून घेऊयात। असे इव्हनली ऍड करायचे जेणेकरून आपला केक स्ट्रेट दिसेल। दुसरी लेयर जी फर्स्ट होती ती आपण सेकंड लेयरला इथे ऍड करून घेऊया। जी पहिली टॉपची होती कट करताना ती आपण इथे सेकंड लेयरला ऍड करतोय। ते पण शुगर सिरपने प्रॉपर सोक करून घ्यायचं स्पॉन्ज। क्रीम अप्लाय करूया। हे बघा, आपला इव्हनली असा क्रीम झालेला आहे अप्लाय करून। आता आपण थर्ड लेयर ठेवूया। जी लास्ट होती ना कट करताना ती आपल्याला फर्स्ट ठेवायची इथे। ती पण अगेन आपण शुगर सिरपने सोक करूयात, कारण जेवढं शुगर सिरपने सोक करणार तेवढा आपला केक सॉफ्ट राहतो। सर्व साइडने असं प्रॉपर इव्हनली स्प्रेड करून घ्यायचे। हे जे एक्स्ट्रा एक्सेस आलं होतं ते पण साइडला आपल्याला कव्हर करायला हेल्प होते केकला। हे बघा, प्रॉपरली असं स्पॅच्युला
पॅलेट नाईफ अशी प्रॉपर फिरवायची आहे. एक्सेस जे आहे ते रिमूव्ह करत राहायचे. जिकडे आपले असे गॅप असतील केकचे, हे बघा ह्या प्रकारे प्रॉपर ते गॅप अशी थोडंसं क्रीम लावून भरून घ्यायची आहे. प्रॉपर. आणि हे जे वरचे जे आहेत ते आपल्याला वरचं क्रीम असं आतमध्ये ढकलून घ्यायचं आणि प्रत्येक टायमाला नाईफ क्लीन करायची आहे. बेस वरचं खालचं एक्सेस क्रीम काढून बेस एका कपड्याने क्लीन करून घ्यायचं आहे. आता हा केक प्रॉपर सेट झालाय. आता आपण हा केक आहे ना सेकंड कोटिंग याची करून घेऊया. अशा प्रकारे आता ही आपण ह्याची सेकंड कोटिंग करून घेऊया. साइड जे आहेत ते पण कव्हर करून घेऊया. आता हा आपला केक सेट झाला आहे, पेस्ट्री केक. सो मी आता ह्याच्यावरती हे चॉकलेट गनाश बनवलंय ते मी पॉर करते. आणि बघा ह्याच्यामध्ये मी ना हे न्यूट्रल जेल जे आहे ते मी यूज केलेलं आहे थोडंसं 1 टीस्पून. त्याला एक प्रकारे ना एक अशी शाईन येते, हे बघा तुम्हाला दिसत असेल. आता हे आपण ह्याच्यावरती थंड करून अप्लाय करून घेऊया. आणि ह्याच्यावर आहे ना मी 2-3 ड्रॉप असे फ्लेवरचे टाकते, म्हणजे जेणेकरून त्याला छान डिझाईन येईल, कलर कॉम्बिनेशन छान दिसेल. हलक्या हाताने असं स्प्रेड करून घ्यायचे. नंतर साइड्स कवर करून घ्यायचे त्याच गनाशने. हे बघा लाईट अशी शेड आली आहे मध्ये. आणि हे आपलं गनाश टाकून रेडी. आता ते एक्सेस जे आहे ते आपण नंतर पॅलेट नाईफने रिमूव्ह करून घेऊया. हे बघा मी एक्सेस जे आहे ते काढून घेतलंय आणि अशा प्रकारे हा परत आपला केक बेस क्लीन करून घ्यायचा आहे. आता हा आपला बेस क्लीन झाला आहे. आता आपण हे 10 ते 15 मिनिटं फ्रीजला सेट करायला ठेवूया, जेणेकरून आपल्याला पेस्ट्री ह्याच्या करता येते. सो फायनली आता आपला केक सेट झालाय. आता आपण त्याच्या पेस्ट्री पाडून घेऊया.
अशा प्रकारे तुम्हाला नाईफ एकदम आतमध्ये एंटर करायची आहे. आणि प्रत्येक टाइमाला पेस्ट्री कट केल्यावरती नाईफ क्लीन करून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला नाईफ डायरेक्ट अशी आतमध्ये टाकायची. हे बघा, नाईफ एव्हरी टाइम क्लीन करूनच तुम्हाला सेकंड पेस्ट्री कट करायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्या अर्धा किलोच्या 8 पेस्ट्री रेडी झालेल्या आहेत. तर त्याच्यावर आपण ना छोटंसं डेकोरेशन करून घेऊया. हे तेच गनाशे जे मी वरती टाकलं होतं. हे बघा केवढं छान वाटतंय. सो फ्रेंड्स, फायनली आपल्या पेस्ट्री रेडी झाल्या. आता ह्या पेस्ट्री अजून थोड्याशा सेट करायला ठेवूया, थंडगार करूया, मग नंतर सर्व करूया. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी चॉकलेट पेस्ट्री? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.